10ची अपेक्षा होती आम्हाला. आज भाव समजा 20+ 25+ येतं. हे समजा आपापलं तकदीराचा विषय. बरोबर. लावताना आम्ही मटका लावले म्हणून लावतो. बरोबर. हे उद्या निसर्गाने गारा जरी पडल्या सहन करायची ताकद पाहिजे. एकच व्यापारी गुमनाम करते शेतकऱ्याला. आज दिल्ली मार्केट 40-45 चाललंय. 2 एकरचा माल आहे. 40 टन प्लसच नंबर 1 माल निघू शकतो. 40 टन प्लस दिलेला आहे शेतकरी. नंबर 1 माल 25-26 पस्तोर दिलेला. 27 प्लॉट आहे सध्या. जेवढं होईल तेवढं लवकर आलं तर समजा उद्याची अपेक्षा काय करायची. आज भाव आहे, आज जेवढं होईल तेवढं अलीकडे आणायचं. ती साईज बनण्यासाठी काय सध्या चालू आहे ट्रीटमेंट? बऱ्यापैकी आपल्याला चांगली पाहायला मिळत आहे. तुम्ही सेटिंग साठी काय केलेलं या प्लॉट साठी? सेटिंग साठी बरोबर. उगाच समजा एक कोणाला तरी बोलवायचं बाबा हे काय झालंय, ते हातभर पान लिहून द्यायचं, आपण जायचं, त्यांनी द्यायचं आणि आपण सोडायचं. ह्याला काय अर्थ आहे? नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो जिल्हा बीड, तालुका वडवणी. गावाचं नाव आहे हरिश्चंद्र पिंपरी. आज आपल्या सोबत मागील 12 वर्षापासून टरबूज पिकाचं उत्पन्न घेणारे युवक प्रगतशील शेतकरी आपल्याला उपलब्ध आहेत. आणि यांचा जो प्लॉट आहे जवळपास आता 76 दिवस झालेले आहेत. आणि अतिशय उत्कृष्ट अशी या प्लॉटची सेटिंग आणि साईज आपल्याला पाहायला मिळते. ऑन अँड ॲव्हरेज सध्याच्या घडीला 4-4.5 किलोचं फळ टरबुजाचं एक बनलेलं आहे. तर आपण पूर्ण माहिती जाणून घेऊ यात मागच्या 12 वर्षापासून त्यांना या टरबूज पिकामध्ये कशा प्रकारे ते उत्पन्न घेत आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. भागवत सर्जीराव शिंदे. बरोबर. आता हे जे तुमचा टरबुजाचा प्लॉट आहे किती क्षेत्र आहे टोटल? 2 एकर आहे. 2 एकर आहे. बरोबर. आता हे किती अंतर लावलेलं आहे? 6.5 फुटाचा बेड आहे. बर. आणि असं जिगजॉग पद्धतीने 1.25 फुटा खोल आहे. बरोबर. आणि आता बियाणं त्याच्यामध्ये 12,500 बियाणं लागले. 12,500 बियाणं लागले. आता कोणती व्हरायटी लावलेली तुम्ही? हे सिंबा लावलंय सिजंटाचं. सिंबा लावलंय सिजंटाचं. बरं. लागवडीची तारीख? लागवडी तारीख 28 तारीख आहे नोव्हेंबर मधली. नोव्हेंबर मध्ये. बरं. तुम्ही किती वर्षापासून तुमचा अनुभव आहे? 6 वेळेस केलेले आपण 2012 पासून अनुभव आहे. बरोबर. आता इतर जे पिकं आहेत पारंपरिक पिकं आहेत आपण पाहतो त्याच्या तुलनेमध्ये आपण टरबुजाचीच का निवड केली? टरबूजाची निवड कमी कालावधीमध्ये उत्पन्न देणारं पीक हे. बर. 60-65 दिवस आता निघते उन्हाळ्यामध्ये. बर. आता हे हिवाळी शिंगम सीझन असल्यामुळे ह्याला 70-75 दिवस लागलेत. त्याच्यामुळे आता हे अजून 8-10 दिवस खातो हे प्लॉट. बरोबर. आता सुरुवातीच्या स्टेजला ज्या वेळेस आपण बियाणं आणत असतो, रोप आणत असतो, त्यावेळेस म्हणजे शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? तुमच्या अनुभवातून काय सांगाल? काळजी शेतकऱ्यांनी हे घ्यायला पाहिजे की आपण स्वतः हात जाणे. आपल्या जर पुढे आपण स्वतः त्या नर्सरीमध्ये जी माणूस समजा जी नर्सरी ती त्याच्याकडे देणे. आणि त्याला एक सांगणं किंवा आम्हाला 2-2, 3-3 पानाच्या झालं कीच कॉल करा. त्यात न व्हायरस येऊन देणे. त्याची जी कांब आहे टरबूजाची ती जास्त जर वाढ झाली तर ती लवकर मुळे सट होत नाही, त्याच्या पांढरी मुळे कमी वाढती. ही काळजी घेणं महत्वाची. नर्सरीतून रोप आणताय मुख्यतः म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सेटिंगची अवस्था असते त्यावेळेस तसं बऱ्यापैकी शेतकरी गुळाचा किंवा मधमाशी आकर्षित करण्यासाठी असे काही प्रयोग तुम्ही केलेले? स्वतः मी केलं. माझ्या प्लॉट मध्ये 3 मौळ आणून ठेवले मी रातचं. 3 मौळ रातचं आणून ठेवले सेटिंग साठी. समजा आता ते मौळ म्हणजे विकत आणले का? विकत नाही. विकत आणायची काय गरज आहे? नैसर्गिक पद्धतीने माळा रानाला वाड्याला कुठे मौळ आहेत. 2.5-2.5, 3-3 हजार तुम्ही हे आणता मक्षी पेट्या मधमाशी आणता. आपल्या रानाने समजा 1-2 घंटे जर फिरलं तर कुठे 2-3 मौळ कुठे मिळतात. रातचं जायचं, दिवसा सारासारी करायची, संध्याकाळी आणायचं. कुठे त्याला व्यवस्थित जाग्यावर ठेवायचं अडचणीत. ती त्याला सावली लागावा. पाण्याची कुठे साईडला जवळ सोयी जर पाण्याची केली तर मधमाशी जास्त फिरत नाही. थोडस लांब पद्धतीने 200 फुटावर पाण्याची सोय करणे. त्या पद्धतीने व्यवस्थापन आपण साठी करतो. पुन्हा ताक अंडीचा वापर केला मी भरपूर. 200, 100 अंडे आणले. 10 लिटर जर ताक असेल तर 120 अंडे. नंतर गुळ त्याचं 4 दिवस मिश्रण करून सेटिंगच्या टायमाला 15-15 दिवसाला डोस दिलेत. ती म्हणजे तुम्ही नैसर्गिक जे आहे ताक अंडी संजीवक त्याचाही वापर केलेला आहे. त्याचा तुम्हाला कसा रिझल्ट भेटला? चांगला रिझल्ट. 5-5 किलो गुळ सोडणे असं या पद्धतीने. बरोबर. आता त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे बऱ्यापैकी टरबूज उत्पादक जे शेतकरी त्यांचं रोगाला बळी पडत असतो. म्हणजे त्यात तुमची भुरिया किंवा डाउनी मिल्ड्यू आहे. तर त्याच्यावर तुम्ही कसं नियंत्रण मिळवलं किंवा तुम्ही काय सांगाल तुमच्या अनुभवातून? विषय असा आहे की भुरी कोण्या टेपला येते, नागाळी कधी येते, हिरवी आळी कधी येते, त्याचा अनुभव आता समजा 2-2 पानावर टरबूज आलं
नंतर नागाळी येणार. पहिला स्प्रे आम्ही रोगरचा हाणणार, दुसरा बायोतेन्स्टीनचा हाणणार नागाळीसाठी, तिसरा आपण इमामॅक्टिन हाणणार. या पद्धतीने मवा असेल, तुडतुडा असेल, ह्याच्या उलाला हाणणे, जेवढं होईल तेवढं बायोचे औषध आपण हाणतो. बरोबर. आणि जर नाही कंट्रोल जर झालं तर समजा दुसऱ्या असं ही पद्धत हाणतो. बरोबर. आता बऱ्यापैकी जे हवामान बदल आपल्याला पाहायला मिळतोय, अचानक थंडी वाढते, कधी कमी होते, दिवसा ऊन लागते, तर अशा बदलत्या हवामानामध्ये तुम्ही कशा प्रकारे तुमच्या पिकाचं संरक्षण करतात? काय रोग बघून संरक्षण करा. बुरी जर आली, अगर आळी जर पडली, त्या हिशोबाने आपल्याला माहिती ना कोणतं औषध कधी हाणायचंय. बरोबर. उगाच समजा एक कोणाला तरी बोलवायचं, बाबा हे काय झालंय, त्याने हातभर पाणी लिहून द्यायचं, आपण जायचं, त्याने द्यायचं आणि आपण सोडायचं. ह्याला काय अर्थ आहे? तुम्हाला सुधारणा अशी करा, समजा तुम्हाला जर रोग कळला तर शेती करा. विषय समजा नागाळी तुम्हाला कळत नसलं एखाद्या साहेबाला विचारा, ही नागाळी कशी असती, ही हाणल्यावर काय कोणतं औषध हाणलं लागन. बरोबर. अशी ह्याचा विषय म्हणजे त्याच्यात अनुकरण करणं महत्वाचं शेतीमध्ये. बरोबर. म्हणजे योग्य माहिती असेल तर त्याची आपण योग्य ट्रीटमेंट घेतली पाहिजे. बरं, आता त्याच्यानंतर आता बऱ्यापैकी जे वॉटर सोल्युबल खत आहेत किंवा इतर जे खत आहेत, कोणत्या अवस्थेमध्ये कोणते खत सोडायला पाहिजेत जेणेकरून शेतकऱ्याचा समजा खर्च कमी होईल आणि उत्पन्नही आपलं आहे तेवढंच राहील? तर वाढीसाठी 19-19 त्याच्यात कंपन्या व्यवस्थित निवडणे, काहीतरी आणायचंय त्यांनी द्यायचंय, आपण आणायचं, हे बी योग्य नाही. बरोबर. तुम्हाला अनुभव आला पाहिजे, सोडल्यावर रिझल्ट आला का हे महत्वाचं आहे. बरं. आता समजा कंपन्याचं कशाला नाव घेऊन द्या, काय विषय कशाला विषय आहे, आपण आपल्या हिशोबाने दुकानदार देतात आणि ते त्यांचे हे असतात ते 1261 फुटव्याला, नंतर 13-045, 13-40-13 ह्या गोष्टी कधी सोडायच्यात, स्टेप टेप असते समजा. बरं, आता तुमचं प्लॉटला समजा 10 दिवस वेळ आहे, आता समजा शेवटच्या स्टेजला तुम्ही याची साईज बनण्यासाठी काय सध्या चालू आहे? माझं सध्या आता 3-4 खताचा सध्या आहेत बघा. सध्या पोटॅशियम सोनाईट आहे, 052-34 सध्या, 13-045 आहे, 0050 आहे. आता एक डोसऱ्यांचा राहिलाय, एखादी साड आलटून पलटून खत देतो 12 किलो, 2 एकर प्लॉट आहे आपला. बरोबर. आणि म्हणजे याची मात्रा कशी, समजा एकरी जर सोडायचं असेल तर काय काय मात्रा सोडतात तुम्ही? आता एकरी 6 किलो सोडतोय एखादी साडे हाला. सध्या आपला लवकर आणायचा प्लॉट. बरोबर. काय की सध्या भाव आहे, जेवढं होईल तेवढं लवकर आलं तर समजा उद्याची अपेक्षा काय करायची, आज भाव आहे, आज जेवढं होईल तेवढं अलीकडे आणायचं. बरोबर. आता त्याच्यानंतर तुमचं आता समजा हा प्लॉट किती 2 एकर म्हणले ना तुम्ही, आता एक समजा साधारण तुम्हाला किती अंदाज आहे याचा, किती समजा तुम्हाला माल निघू शकतो 2 एकर मध्ये 10 दिवसांनी? याचा उत्पन्नाचा विषय ह्याचा आता टाकून दिलं, अनुभव म्हणजे अनुभवाने सांगतो मी, ह्यो 2 एकरचा माल आहे, 40 टन प्लसच नंबर 1 माल निघू शकतो. 40 टन प्लस. बरोबर. आता सध्याचे काही मार्केट रेट बद्दल माहिती का तुम्हाला? आहे ना, किती सध्या 25 रुपयाने सध्या दिलेला आहे शेतकरी. नंबर 1 माल 25-26 पस्तोर दिलेला, 27 पस्तोर प्लॉट आहे सध्या. ग्रुप आहे आपलं फेसबुकला, महाराष्ट्र ग्रुप, टरबूज महाराष्ट्र ग्रुप. बरोबर. 1 लाख 1.5 लाख त्याच्यात ऍड लोक. बरोबर. त्याच्यात मी आहे. रोज शेतकऱ्याच्या पोस्ट आहेत, काय भाव दिला काय नाही आपण चौकशी करायची. काय शेतकऱ्याला समजा तुम्ही काय दिला, भाव जर दिला तर शेतकऱ्याचा पस्तोर कळवा. बरोबर. आम्ही आता माझा मी प्लॉट दिला की 4 पैसे शेतकऱ्याचा फायदा व्हावा, त्या एक पोस्ट सोडायला आपल्या काय अडचण. बरोबर. एक तर व्यापारी गुमनाम करते शेतकऱ्याला. आज दिल्ली मार्केट 40-45 चाललंय. आपला आज बी फोन केला आपण, मी स्वतः आज आता फोन केला तर ते धडक मध्ये 18 रुपये, 22 रुपये, 20 रुपये. मग ह्या शेतकऱ्याला ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. बरोबर. आता समजा तुमचा पूर्ण माल हार्वेस्ट झाल्याच्या नंतर एक तुम्हाला काय अंदाज आहे, म्हणजे किती तुम्हाला उत्पन्न, आपलं किती प्रॉफिट राहील समजा टोटल? प्रॉफिटचा विषय असा आहे, लावताना आम्ही मटका लावले म्हणून लावतो. बरोबर. हे उद्या निसर्गाने गारा जरी पडल्या, सहन करायची ताकद पाहिजे तर लावा माणसाने. उद्या आता आम्ही 10ची अपेक्षा होती आम्हाला, आज भाव समजा 20 प्लस 25 प्लस येत, हे समजा आपापलं तकदीराचा विषय. बरोबर आहे का? आणि हे होईना असं काहीच नसतं, हे फिक्स काहीच नाही. उद्या नवीन एखाद्या शेतकऱ्याने लावलं, रोगाने अटॅक केला, त्याला जबाबदार कोण? शेतकरी जबाबदार आहे. मग हे आता ह्याच काहीच ना, मटकाच म्हणायचं थोडा. पण कमी दिवसात चांगलं उत्पन्न होतंय, काळजी घेतली तर. तिथं रोज टिकून राहायला लागतंय, रोग काय पाणी किती सोडायचंय, खत कोण द्यायचंय, ह्या गोष्टीला म्हणजे तंतोतंत काम लागतंय. आता शेवटच्या टप्प्यामध्ये जे पण शेतकरी बांधव हा व्हिडिओ पाहतात आणि ज्यांना टरबूज उत्पादन करायचंय, त्यांनी काय चुका टाळायला पाहिजेत, त्यांना काय सांगाल थोडक्यात तुम्ही? म्हणजे
म्हणजे आता जे पण समजा पुढे घेणार आहेत टरबूज हा, उत्पादन हा. शेतकरी त्यांनी रोप लावल्यापासून ते काढणीपर्यंत तुमच्या अनुभवातून काय तुम्हाला वाटतं की त्यांनी ह्या महत्वाच्या 2-3 चुका रोपाची निवड चांगली करणे एक मुळात. बरं भेसळ डोस काय खर्चाला जास्त बळी पडण्यापेक्षा तुम्ही रासायनिक वर समजा भर द्या, हा. शेणखत टाका, हा. कोंबडी खत टाका, ह्याच्यावर जास्त भर द्या. नैसर्गिक नैसर्गिक हा तर ह्या रोगावर लक्ष द्या, ह्याच्यापेक्षा काय. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, आता आपल्या सोबत जे आहेत हरिश्चंद्र पिंपरी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी आपल्या सोबत आहेत. तर सर, तुम्ही मागील 6-7 वर्षापासून पाहताय या शेतकऱ्यांना, काय सांगा यांच्याबद्दल थोडक्यात? यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर असे नवीन युवक शेतकरी करणारे असे यांची सारखी धडपड कोणत्या शेतकऱ्यामध्ये पाहायला मिळत नाही. तर नवीन जे युवक बेरोजगार शेतकरी आहेत त्यांनी अशा ह्यांच्याप्रमाणे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपली आर्थिक स्थिती सुधारेल. दादा, धन्यवाद तुमचं खूप. आपण शेतकरी बांधवांनो पाहिलं की कशा प्रकारे एक युवक शेतकरी मागील 12 वर्षाच्या अनुभवातून टरबुजाचं उत्पन्न घेत आहेत, त्यांना फायदाही मिळत आहे. अशा पद्धतीचे आपण पारंपरिक पिकं न घेता अशा पद्धतीचे जे टरबूज, खरबूज, मिरची असे पिकं येतं, अशा पिकाकडे वळणं ही काळाची गरज आहे आणि त्यातून आपल्याला फायदाही मिळतो हे आपण आताच मुलाखतीत पाहिलं.